पुण्यानंतर रायगडच्या पोलादपूर लगत महाबळेश्वरच्या खोऱ्यातही मुसळधार पाऊस बरसलाय। पायटा, कापडेगाव, वाकण परिसराला पावसानं अक्षरशः झोडपलंय। जोरदार पावसानं सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगडमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। सावित्री नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आणि त्यामुळे रायगडमध्ये जोरदार पाऊस बरसताना पाहायला मिळतोय आणि या पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागलेलं आहे। प्रचंड पावसाला पुन्हा एकदा राज्यात विविध ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। 2 ते 3 दिवसांपूर्वी पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती, उघडीप दिली होती, मात्र आता पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसतोय। पुन्हा एकदा पुण्यात जाणार आहोत। थेट पुण्यात काय परिस्थिती आहे आपण बघतोय। पावसाचं पाणी साचलेलं आहे, मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। अक्षरशः गाड्यांची चाकही पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय।